ज्ञानाला महत्व नाहीये का? योगाला महत्व नाहीये का? बरं, याचा विचार ज्ञानेश्वरीमध्ये आलाय, जगद्गुरु तुकोबरायांनी अनेक वेळेला व्यक्त केलाय. मग यामध्ये सदा नामघोष असंच का? सदा कर्म घोष असं का नाही? सदा ज्ञान घोष असं का नाही? सदा योग घोष असं का नाही? कर्माला, ज्ञानाला, योगाला महत्व नाहीये का? मला आपल्याला दोन उत्तर द्यायची. ऐका, कर्माला, ज्ञानाला, योगाला महत्व नाहीये का? या नाम नावाच्या साधनाच्या दृष्टीने कर्म, ज्ञान, योग या मार्गाला महत्व नाहीये का? मला आपल्याला दोन उत्तर अशी द्यायची आहेत. महत्व आहे असंही म्हणायचं आहे आणि महत्व नाही असंही म्हणायचं आहे. कर्म, ज्ञान, योग या तीन साधनांना महत्व आहे हे माझं पहिलं वाक्य आणि महत्व नाही हे माझं दुसरं वाक्य. बसलेल्या कुणीतरी म्हणेल दोन्हीकडनं कसं काय बोलायला लागलात? ओके, नाही जाऊ द्या, आता बोलत नाही. तर बरेच आमच्याच व्यवसायाची मंडळी जे असतात त्यामुळे बोलत नाही. पण दोन्हीकडनं मी तुम्हाला ती सिद्ध करून दाखवतो. कर्मालाही महत्व आहे, ज्ञानालाही महत्व आहे, योगालाही महत्व आहे. कधी? आणि महत्व नाही कधी? मी कबीर महाराजांचा एक दोहा सांगतो, ऐका. कबीर महाराजांनी फार गोड चिंतन केलं. कबीर महाराज असं सांगतात, राम नाम को अंक है सब साधन है सुन. राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए गचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. आणखी एकदा सांग, राम नाम को अंक है सब साधन है सुन. अंक गए कचो हात नहीं, अंक रहे 10 गुण. एक साधं गणित सांगतो. नाम नावाचं साधन आहे, त्याच्या पुढे कर्म आहे, त्याच्या पुढे ज्ञान आहे, त्याच्या पुढे योग आहे, त्याच्या पुढे जप आहे, त्याच्या पुढे तप आहे. ही सगळी रांगवर आहे. आता याच्यात राम नाम को अंक आहे, या नामाच्या खाली एक असा अंक काढला, एक. सब साधन हे सुन. बाकी कर्म, ज्ञान, योग, जप, तप या सगळ्याच्या खाली 0 0 0 0 टाकत गेली. कबीर महाराज सांगतात, राम नाम को अंक है, यातलं जे नाम नावाचं साधन हे अंक आहे म्हणजे एक. सब साधन हे सुन. ही सगळी बाकीची साधनं कशी आहेत?